पण हे किती गंभीर आहे डॉक्टर की तुमच्याकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या ही अतिशय लहान वयापासून आता सुरू होते आणि मेजॉरिटी ही मुलं फोन पाहून मोबाईलचा ॲक्सेस यूज केल्यानं डोळ्याचे त्रास त्यांना सुरू झालेले आहेत। म्हणजे ही किती गंभीर बाब आहे आता ह्या जनरेशनची। इतकी मोठी गंभीर बाब आहे की काही देशामध्ये तुम्ही जर ऐकलं की 12 कंट्रीमध्ये आज शाळेत मोबाईल न्यायचं बंद केलंय। आणि म्हणून मला सगळ्यांना सांगायचे की आपण सगळ्यांनी मिळून ह्याच्यावर विचार केला पाहिजे की ह्याला टाळून आपला कसं काय करता येईल। किंवा आता याच्यामुळे आता काही शाळा आता सध्या 9 ते 11:30 उन्हामध्ये भरतात, मग सूर्यप्रकाशात, त्याच्यामुळे त्यांना व्हिटॅमिन डी मिळावं, ज्याच्यामुळे त्यांना जो काही आज मोबाईलमुळे त्रास व्हायला तो होऊ नये। तर या सगळ्या गोष्टी मला असं वाटते की आपण सगळ्यांनी मिळून केल्या पाहिजे, ज्याच्यामुळे मोबाईल नक्की वापरूया, पण हे वापरत असताना त्या मोबाईलची आपण काळजी पण घेऊया। आणि आणखी एक मी गोष्ट नेहमी सांगतो, आता ती मला तुम्हालाही सांगायची आहे, आठवड्यामध्ये एक दिवस मोबाईलचा उपवास करा। ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी आहे त्या दिवशी मोबाईल वापरू नका, कारण तुम्ही मोबाईलचा उपवास केल्याने हळूहळू डिटॅच व्हाल। आणि आज काय झाले की तुम्ही आज तुमच्या माणसांच्यापासून डिटॅच झालाय, फॅमिलीपासून डिटॅच झालाय, तुम्ही मोबाईलपासून डिटॅच व्हा आणि फॅमिलीला अटॅच व्हा, असं मी तुम्हाला एक उपवास करण्याचा सल्ला देतो। त्यामुळे डिटॅच उपवास असं तुम्ही म्हणताय, खरं तर कुठेतरी डिजिटल उपवास आहे का पण ह्याला म्हणू शकतो। येस, डिजिटल उपवास करायला, डिजिटलमध्ये कसं आहे की आपण कॉम्प्युटर वापरलं, आपलं लॅपटॉप वापरलं, त्याने काही फरक पडत नाही, पण हे मात्र वापरलं नाही पाहिजे। आणि समजा लॅपटॉप वापरणार असाल तर मी नेहमी सांगतो, आपला जो लॅपटॉप आहे किंवा डेस्कटॉप आहे हो आपल्या डोळ्याच्या 6 इंच खाली ठेवा, 6 इंच, ज्याच्यामुळं तुमचे डोळे कव्हर होतील, वर ठेवू नका। दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक 20 मिनिटांनी तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरमधून डोकं काढून बाहेर बघा। 20 मिनिटांनी 20 फुटावर 20 सेकंद, 20-20-20 हे केल्याने तुमची जी बाहुली लहान झाली आहे ती मोठी होईल आणि तुमचा डोळा फटीग होणार नाही। म्हणून 20-20-20 म्हणून सगळेजण जे काही IT मध्ये कॉम्प्युटरवर काम करतात त्यांनी त्यांचं कॉम्प्युटर 6 इंच खाली ठेवावा डोळ्यापेक्षा आणि 20-20-20 साला त्यांनी पाळावा, ज्याच्यामुळे तुमचे डोळे फटीग होणार नाहीत आणि तुम्ही फटीग होऊन थकणार नाही। हे अतिशय महत्त्वाची अशी टिप आहे, मला वाटतं सगळ्यांसाठीच। 20-20-20 चा फॉर्म्युला जो डॉक्टर लहाने यांनी दिलेला आहे।